नमस्कार, बागलकोटेस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आंबट गोड तिखट चवीची चटणी पुडी। चटणी पुडीचं साहित्य बघूया। 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आपण, 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी तीळ घेतले। हे बेसला आहे। हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ आणि तीळ घेतलेले आहेत आपण। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आहे, हिंग आहे, थोडंसं तेल आहे। त्याच्यानंतर गूळ घेतला आहे आपण थोडासा, 1-2 टीस्पून हा गूळ आहे। त्याच्यानंतर तेवढी चिंच घेतली आहे। त्याच्यानंतर मिरच्या घेतल्या आहेत। ह्याच्यात मी एक रंगासाठी मिरची घेतली आहे बॅडगी, आणि बाकी उरलेल्या साध्या तिखट मिरच्या घेतल्या आहेत। आणि आपण फ्रेशही कडीलिंब घालू शकतो, पण मी जरा वाळलेला घेतला आहे कारण आपण हा सातळून घेतो, त्याच्यामुळे कडीलिंब। याच्यामध्ये कडीलिंब हा महत्त्वाचा घटक आहे। कडीलिंब हा चटणीपुडीमध्ये लागतोच। तर अशा पद्धतीने आपण गूळ, चिंच, मिरच्या, कडीलिंब, मीठ, हिंग, थोडंसं सातळण्यासाठी तेल असे घटक घेतलेले आहेत। कढई तापवून घेतली आहे। पहिल्यांदा कढई थोडीशी गार असते, तर त्याच्यामुळं जे लवकर होतं ते आधी करायचं। ते मी आधी तीळ घालून घेतले। आता हे तीळ आपण भाजायला सुरुवात करायची। खूप तांबूस असं नाही करायचं। ही मी उडदाची डाळ घेतली आहे, म्हणजे आपण क्रमाने असं घेतलं की तिळाला कमी गरमपणा किंवा हीट लागते, ते आधी घेतले। मग त्याच्यानंतर आता उडदाची डाळ घेतली, आणि सगळ्यात जास्त हीट आपण हरभऱ्याच्या डाळीला लागणार, त्याच्यामुळे तो पूर्ण कढई तापलेली असते तेव्हा हरभऱ्याची डाळ घालायची, जेणेकरून आपला वेळही तसा वाचेल आणि एकदम करपतही नाही। उडदाची डाळ मात्र आपण तांबूस काढून घेतली आहे। हरभऱ्याची डाळ आता भाजायला सुरू करायची। हरभऱ्याची डाळ आपण अशी तांबूस काढून घेतली आहे। ही उडदाची, हे तीळ, हे सगळं आपलं भाजून झालंय। थोडंसं गार करायचं आणि मग आपण हे मिक्सरमधनं काढून घ्यायचं। आता हे कढईमध्ये मी तेल घेतलंय। थोडंसं म्हणजे जास्त वाटत असेल, पण आपल्याला हे टिकण्याच्या दृष्टीने पण हे करायचं आहे। आता आपण हे सगळे जे आपले मसाले आहेत ते आपण ह्याच्यात सातळून घेणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण चिंच घालू, कारण चिंचेला जरा वेळ लागतो। ही पूर्ण अशी खडखडीत वाळवून घ्यायची चिंच, म्हणजे तळून घ्यायची पूर्णपणे। ही होत आली की मग ह्याच्यामध्ये आपण बाकीचं एक एक घालूया। कडीलिंब सुद्धा जर ओला असेल तर थोडा ह्याच्यानंतर लगेच घालायचा, यासाठीच मी तो वाळलेला घेतलेला आहे। ही बघा, ही अशी होत आली आणि अशी फुलून मोठी झाली आहे चिंच। आता ह्याच्यामध्ये मी हळूहळू कडीलिंब घालते, मिरच्या घालते। हे सगळं असं एकत्र सातळून घ्यायचं। हे सगळं होत आलंय। आता ह्याच्यामध्ये आपण असा बराचसा हिंग घालूया। अर्धा टीस्पून हिंग घातलाय। हे सगळे मसाले आहेत जे आपल्या चटणी पुडीला चव देणार आहेत। हे बघा, असा मस्त आवाज यायला लागलाय। हे पूर्ण सगळं कोरडं झालेलं आहे चिंचेसकट। आता आपण गॅस बंद करून घेऊया। हे बघा, हे सगळ्याची पूड मी अशी करून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये मसाले घालायचे राहिलेत, पण आपल्या पहिल्यांदा चवीनुसार
मीठ घालून घेतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये. हे तेलातले सगळे मसाले आपण घातलेत मिक्सरमधनं काढून. आता हे सगळं सारखं कालवून घेऊया. ही बघा, ही आपली चटणी पुडी तयार आहे. ही पिवळसर आणि ह्याला कडीलिंबाचा रंग आलाय. ही आपण इडलीवर, तुपाबरोबर, डोस्यावर वापरू शकतो. इमर्जन्सी आपल्या घरामध्ये चटणी नसेल तर दह्यात कालवून, फोडणीत घालून अशा पद्धतीने आपण ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो, भाताबरोबरही खाऊ शकतो मेथकुटासारखी. तर अशी ही आपली चटणी पुडी झाली आहे. ही 1-2 महिने, 3 महिने व्यवस्थित टिकते. तुम्ही कुठं प्रवासाला वगैरे घेऊन जाणार असाल तरीसुद्धा ह्याचा उपयोग होतो. जर चटणी पुडी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.